तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत। हे बघा मी कारली कापून घेतली आहे बारीक अशी। हे बघा अशी बारीक कापून घ्यायची। ही सुरीनी अशी कापून होत नाही, ही विळी असते ना त्याच्यावर कापून घेतली आहे। त्याच्यासाठी कांदा घेतलाय बघा, 2 मोठे कांदे घेतले। कांदा जास्त घालायचा या भाजीला। मिरच्या कापून घेतल्यात आणि कोथिंबीर। आता आपण ह्याच्यामध्ये आधी मीठ घालून घेऊया। हे बघा 1 चमचा मीठ घालायचंय। हे बघा मीठ घालून असं चांगलं मुरडायची आहे भाजी ही। अशी चांगली चुरून घ्यायची। पाणी सुटेपर्यंत चुरायचं असं। त्यामुळे या भाजीचा करवटपणा निघून जातो। हे बघा आता पाणी सुटतंय ह्याला। हे बघा एवढं पाणी सुटलं ना, असं फेस आला नाही बघा। मग आपण आता थोडं हे पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि चांगलं परत असं मुरडून घ्यायचंय। ह्याच्यामुळे काय होतं, करवटपणा निघून जातो ह्याच्यामध्ये, या पाण्यामध्येच। आता हे पाणी पूर्ण गाळून घ्यायचंय। हे बघा आपण गाळून घेतलंय ते पाणी। आता परत आपण पाणी घालायचं याच्यामध्ये आणि परत आपण तसंच करायचंय बघा। हे बघा परत हे पाणी गाळून घ्यायचंय। हे बघा आपलं पाणी काढून झालंय। आता आपल्याला ही भाजी तव्यात करायची आहे बघा। मी तवा घेतलाय हा। आता हे असं मुरडून घ्यायचं, पूर्ण पाणी काढायचं ह्याच्यामधलं असं। असं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। आपली पूर्ण पाणी काढून झालं याच्यामधलं। आता आपण हा गॅसवर ठेवूया तवा। मी 2 चमचे तेल घालते याच्यामध्ये। आता ही भाजी चांगली भाजून घ्यायची आहे। गॅस फास्टच ठेवलाय। ही बघा अशी चांगली भाजून घ्यायची आहे। 5 मिनिटं झाली आहेत भाजते ती। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। हे बघा मी एवढा कांदा ठेवून देते, हा जास्त झालाय। आपली भाजी आवळून एवढीशीच झालीये। आता ह्या मिरच्या टाकायच्या आहेत। परत चांगलं भाजायचं आहे। हे बघा ह्याच्यात आपण मीठ घालूया। 1 चमचा मीठ घातलंय। हळद घालायची आहे।
आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालायचंय थोडं परत. ह्या भाजीला तेलच जास्त लागतं. हे बघा 1 चमचा तरी मी तेल घातलंय. हे बघा आपली भाजी बघा किती आवळून केवढीशी झाली. तर हे 5 मिनिटं तरी अजून झाली आहेत, आपण हे भाजतोय. आता गॅस बारीक करायचा आहे. असं आपण याच्यात खोबरं घालून घेऊया. हे बघा यात आपण खोबरं घातलंय. आता परत भाजायचंय चांगलं. गॅस मीडियम ठेवलाय. हे बघा आपली भाजी चांगली भाजून झाली आहे, कारली बघा. आता याच्यात आपण कोथिंबीर घालायची आहे. भाजीचा कलर पण बघा, कांदा वगैरे पूर्ण व्यवस्थित भाजला गेलाय आणि खाताना पण कडू लागत नाही आता ही भाजी. आता आपण गॅस बंद करायचाय. हे बघा आपली भाजी तयार आहे. फक्त या भाजीला खूप वेळ लागतो भाजायला वगैरे. चांगली चांगली भाजली ना तर कडवटपणा याचा निघून. ही बघा आपली तव्यातली भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.